कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड मोठी गर्दी सध्या झालेली आहे। आज रविवार सुट्टीचा दिवस आहे, त्याच्यामुळे पहाटेपासूनच भाविकांच्या प्रचंड रांगा लागलेल्या आहेत। मंदिराच्या घाटी दरवाजापर्यंत मुखदर्शनासाठी रांग आहे आणि ही दृश्य सध्या आपण त्याची पाहतोय। संपूर्ण जो मंदिराचा परिसर आहे तो भाविकांनी गजबजलेला आहे, आपण पाहतोय। नवरात्रीचे दिवस आहे, त्याच्यातच रविवारचा अर्थात सुट्टीचा दिवस आहे, त्याच्यामुळे भाविकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे अंबाबाईच्या दर्शनासाठी। आणि पुढारी न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा अगदी घर बसल्या हे देवीचं दर्शन करता येत आहे। आणि सध्याची ही दृश्य मंदिर परिसरातली आपण बघतोय। आई अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी आजचा रविवारच्या सुट्टीचा दिवस पाहून प्रचंड गर्दी केलेली आहे। महिला वर्ग सुद्धा तितकाच मोठ्या संख्येने अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेला आहे। अगदी मंदिराचा जो घाटी दरवाजा आहे तिथपर्यंत मुखदर्शनासाठी रांग लागलेली आहे। आणि हे दृश्य पुढारी न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी घरबसल्या तुम्ही सुद्धा देवीचं दर्शन घेऊ शकताय। कोल्हापुरातली आई अंबाबाईच्या गाभाऱ्यातली ही थेट दृश्य। आपल्याला माहिती आहे नवरात्रीचे 9च्या 9 दिवस देवीची विविध अलंकार रूपामध्ये पूजा बांधली जाते। आणखी तपशील आपण घेऊयात। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेत। शेखर, मंदिर परिसराची दृश्य सध्या आपण एकीकडे दाखवतोय प्रेक्षकांना, प्रचंड गर्दी झालेली आहे, काय नेमकं वातावरण सध्या मंदिर परिसरात पाहायला मिळतंय? रिद्धी, आपल्याला माहिती आहे की करवीर निवासनी आई अंबाबाईच्या नवरात्रोत्सवात मोठ्या प्रमाणात भाविक जे ते दर्शनासाठी येत असतात। महाराष्ट्र असू दे, देशभरातल्या कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी येत असतात आणि यावर्षी सुद्धा प्रचंड गर्दी जी आहे ती पहिल्या दिवसापासूनच पाहायला मिळते। दररोजच जवळपास 2 लाखांहून अधिक भाविक जे आहेत ते दर्शन घेत आहेत। काल देखील जवळपास 2 लाख भाविकांनी दर्शन घेतले। आज मात्र रविवार सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळं अनेक जण जे आहेत ते आई अंबाबाईच्या दर्शनासाठी सकाळपासूनच पहाटेपासूनच तर कोल्हापूरमध्ये दाखल झालेले आहेत। आज सकाळची ही दृश्य आपण पाहतोय। मुखदर्शनासाठी देखील प्रचंड गर्दी जी आहे ती झालेली आहे। अक्षरशः घाटी दरवाजाच्या बाहेरपर्यंत ही रांग जी आहे ती पोहोचलेली आहे। तर जे मुख्य दर्शन आहे आई अंबाबाईचं, त्या दर्शनाची रांग सुद्धा जवळपास भवानी मंडपाच्या मागे जाऊन पोहोचलेली आहे। त्यामुळं दरवर्षीच्या तुलनेत आई अंबाबाईच्या चरणी भाविकांची खर तर गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। यावर्षी जुगात त्याचाच प्रत्यय जो तो आलेला आहे। त्यामुळं की ते सगळं नियोजन करण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची देखील कसरत आता होत आहे। मात्र अतिशय नेटकं नियोजन जे आहे ते देवस्थान समितीकडून करण्यात आलं, त्यामुळे अद्यापही सुरळीतपणे हे सगळं दर्शन जे ते सुरू आहे। रिद्धी जी, निश्चित शेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।